नमस्कार, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। सो आज आपले फायनली कंप्लीट झालेत 28,000 सबस्क्रायबर आणि आज आहे आपला कुकिंग विथ ब्रदरचा एपिसोड 5। त्यामुळे 28K स्पेशल म्हणून आपण आज बनवणार आहे ओरिओ केक। सो चला बनवूया, लेट्स गो। सो गाइस, आता आपण केक बनवायला चालू करू। त्याच्यापूर्वी आम्ही आणलंय डार्क चॉकलेट, थोडेसे 5 पॅकेट आणलेत ओरिओचे आणि विनो, आणि इकडं दूध आणलंय। सो चला बनवू। सो गाइस, आता आपण या बिस्किटातली क्रीम या बाउल मध्ये टाकू आणि बाकीचे जे आउटर लेयर आहे ती याच्यात टाकू। सो गाइस, आता आम्ही डिवाइड करून घेतलेलं आहे सगळ्यांना। आता या पहिल्या आउटर लेयर आहे तिला आपण मिक्सर मध्ये लावू आणि मग दुसरं काम करू। सो गाइस, आपलं क्रश करून एक मिक्सरला लावून झालेलं आहे, त्याच्यात टाकूया आपण। सो आता आपण याच्यात दूध टाकू, मिक्स करू। आपण बिस्किटची जी क्रीम काढली होती ती पण आपण याच्यात केक मध्ये टाकू। सो आता आपण याच्यात टाकू इनो। सो गाइस, आता आपला हे बॅटर झालेलं आहे रेडी, म्हणजे एवढीशी अशी कन्सिस्टन्सी अशी लागते, एकदम पाण्यासारखं टाईप। सो गाइस, याचा यूज काय ना आपण करतो काय, खरं तर पोटासाठी असतं आणि आपण याला केकसाठी यूज केला चालतं। आता केकसाठी यूज करू आपण, आणि आपली कन्सिस्टन्सी तर झालेली आहे रेडी एकदम। आणि डार्क चॉकलेटला आपण वरनं टाकणार आहे, म्हणजे केकचा पूर्ण केक झाल्यानंतर त्याच्यावरनं आपण हे टाकू, आणि जी व्हाईट क्रीम आहे बाकी आहे त्याच्याने आपण 28K लिहू, म्हणजे जरा फिक्स काम। तो गाइस, हा आपण टोप घेतलेला आहे, त्याच्यात आपण हा स्टँड ठेवू आणि त्याच्यावरती हा बाउल ठेवून मग त्यात बॅटर टाकू म्हणजे, आणि मग नंतर ठेवूया आपण गॅसवर। सो गाइस, या बाउलला आपण आता बटर लावून घेऊ, जेणेकरून आपला केक त्याला येणं चिपकणार नाही, सो लगेच फटकन निघेल। चला आता याच्यात टाकूया, पहिले याला ब्रशनी हे करून घेऊ। सो गाइस, आता ब्रशने बटर लावून झालेलं आहे, आता याच्यात आपण टाकूया बॅटर, म्हणजे लगेच एकदम फटकन रेडी होईल। आता याच्यात टाकूया आपण बॅटर। आता याच्यात थोडंसं पाणी टाकू आणि त्याच्यावरती ठेवून देऊ बॅटर। सो गाइस, आता आपण याच्यात 3 पेले पाणी टाकले, म्हणजे छोटेवाले चहाचे जे पेले ते याच्यात पाणी टाकलेलं आहे। तर आता आपण टाकूया बॅटर आपला व्हायसाठी। 30 मिनिटानंतर होईल अशी शक्यता आहे, 30 मिनिटानंतर होईल। झालं तर भेटू, नाहीतर मग बाय बाय। मीनवाइल सो गाइस, आता आपण या डार्क चॉकलेटला कट करू आणि मेल्ट व्हायसाठी ठेवू। चला, हे आपले डार्क चॉकलेट टाकू मेल्ट व्हायसाठी। आता एक नंबर मेल्ट होऊन चॉकलेट आपल्या रेडी होतील, म्हणजे आपण त्याच्यावरती केक झाल्यानंतर टाकू शकतो। सो गाइस, आता आपण जे डार्क चॉकलेटला मेल्ट करून घेतलंय तो आपण म्हणजे केक झाल्यानंतर त्याच्यावरनं असा सजावटीसाठी। सो गाइस, आपला आता ही डार्क चॉकलेट जरासा कडू लागतं, म्हणून थोडीशी याच्यावरती शुगर पावडर टाकतं का नाही माहित नाही, पण आपण टाकू। One eternity later. गाइस, आपला आता केक झालेला आहे रेडी, हे बघा याच्यात टाकून लागत नाही, एकदम कडक झालेला आहे केक। आता बघूया काढून कसं दिसतं। आमचा केक झालेला आहे रेडी, बघू सेट झालेला आहे, बघू आता निघतो का। निघली खतरनाक निघले, खतरनाक कडक, एकदम कडक। इकडे जरासं येते होतं राम दे, आपण कमी करा। हा जो आपला डार्क चॉकलेटचा आहे तो आता याच्यावरती जरा टाकूया। हो लावा रे। 28K बघा कसा बनवला, एकदम असा कडक मध्ये। ओ बाय, इमॅजिन नव्हता केला एवढा चांगला हो। सो गाइस, आता आपला केक झालेला आहे रेडी, मस्त कापूया, 28K सेलिब्रेशन करूया। दाखवून तुम्हाला केक। Congratulations and celebration. काय खतरनाक निघलेत ना ही।
सो गाईज हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. आणि थँक्यू, तुमच्यामुळेच हे शक्य झाले आणि 28K सबस्क्रायबर झालेले आहेत आपले आणि अजून होतील, अजून पुढे जाऊ आपण म्हणजे. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.